नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा. मंडळी, कालच्या भागात म्हणजे दिनांक 22च्या भागात आपण मॅक कट्ट्यावर महाकुंभाची चर्चा केली होती आणि कालचा विषय आपला होता कल्याण सिंग ते योगी आदित्यनाथ हिंदुत्वाचा शंखनाद. आज परत एकदा महाकुंभचाच विषय आपण घेऊन आलेलो आहोत. गोल जाळीदार टोपी नाकारली, गोल जाळीदार टोपी नाकारली, यांनी डुबकी मारली, यांनी डुबकी मारली, पुरोगाम्यांच्या अंगाची लाही लाही झाली. होय मंडळी, मॅक कट्ट्यावर आपण बोलणार आहोत योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभात पवित्र स्नान केलं म्हणजे डुबकी मारली, तिथे कॅबिनेटची मीटिंग त्यापूर्वी केली, तिथे त्रिवेणी संगमावर आरती केली. या विषयावर आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की 2011 साली तत्कालीन मुख्यमंत्री गुजरातचे नरेंद्र मोदी यांनी सद्भावना असा एक उपक्रम केला होता, एक उपवास ठेवला होता आणि त्या निमित्ताने समाजांमध्ये आपसातला संवाद वाढावा, एकमेकांविषयीची द्वेष भावना गळून पडावी, अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी तो केला होता. या सगळ्याला पार्श्वभूमी होती ती स्वाभाविकच गुजरात दंगलीची. मुळातच 13 वर्ष जे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये काम केलं, त्या 13 वर्षात सतत गुजरात दंगलीचे प्रणेते असंच म्हणून त्यांची ओळख माध्यमांनी हिंदू दृष्टांनी करून दिली. खरं म्हणजे या ओळखीमुळेच मोदी टप्प्याटप्प्याने देशव्यापी झाले आणि नवा हिंदू चेहरा त्या अर्थाने भारतीय जनता पार्टीला आणि भारतीय राजकारणाला माध्यमांनी म्हणजे मोदी विरोधकांनी मिळवून दिला. या सद्भाव यात्रेच्या उपक्रमाच्या निमित्ताने विविध पंथांचे समूहांचे लोक मोदी यांना भेटत होते. त्यात एक मुस्लिम मौलवी भेटले आणि ते व्यासपीठावर गेले. स्वाभाविक त्यांनी त्यांच्या पद्धतीने मोदींना गोल जाळीदार टोपी घालण्याचा प्रयत्न केला. हे सगळं कॅमेरावर म्हणजे चित्रबद्ध होत होतं, त्याचे फोटो निघत होते, कारण मुळातच कार्यक्रम जाहीर होता आणि मोदी जे जे करतील त्याकडे माध्यम लक्ष ठेवून होते. मोदींनी तात्काळ प्रतिक्रिया रिॲक्शन दिलेली आहे, ती त्यांनी गोल जाळीदार टोपी अतिशय विनम्रपणे पण ठोस आणि ठामपणे त्यावेळी नाकारली होती. त्यांनी दिलेली शाल त्यांनी त्यांच्याकडनं आपल्या अंगावर घेतली होती, पण टोपी नाकारली होती. आता या गोल जाळीदार टोपी नाकारण्याचा काय अर्थ निघू शकतो, त्याची काय चर्चा होईल, हे सगळी जाण, पूर्ण जाण नरेंद्र मोदी यांना त्यावेळी होतं आणि अशी जाण असून सुद्धा पूर्ण भानाने ती त्यांनी टोपी नाकारली होती. स्वाभाविकच ती त्या दिवशीची ब्रेकिंग न्यूज ठरली. काही काळ त्याच्यावर चर्चा चालत राहिली. विरोधकांनी नेहमीप्रमाणे काहूर माजवलं. मोदी विरोधक जे वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, म्हणजे पुरोगामी, सेक्युलर, लिबरल, न्यू लेफ्ट, अर्बन नक्षली, वोक, असं कुठल्याही क्षेत्रातले मोदी विरोधक जे आहेत, जे एका अर्थाने अँटी इंडिया फोर्सेस म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांनी तुफान रान त्या सगळ्या विषयावरनं माजवलं होतं आणि कसे मोदी हे असहिष्णू आहेत, मुस्लिम द्वेष्टे आहेत, किती कट्टर मूलतत्ववादी हिंदू आहेत वगैरे वगैरे असं चित्र रंगवलं होतं. हे सगळं काय होईल याची पूर्ण कल्पना मोदींना होती आणि तरी नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. मंडळी, इथेच लक्षात घ्या की त्यामुळे सुद्धा मोदींचा भारतातला TRP वाढलेला आहे. सर्वसामान्य हिंदूंना जो संदेश द्यायला पाहिजे होता तो त्या कृतीतनं मोदींनी दिला होता. हिंदूंच्या लक्षात आलं की अशी कोणीतरी टोपी ठामपणे नाकारणारा माणूस भारतीय राजकारणात आहे. यापूर्वी काय होत होतं, तर अशा गोल गोल टोप्या घालायच्या, इफ्तार पार्ट्या करायच्या, त्या टोप्यांचे फोटो छापून येतील याची पूर्ण काळजी घ्यायची. म्हणजे तोपर्यंत सोशल मीडिया खूप प्रभावी नव्हता, पण जो काही माध्यम ओपन होती त्यातनं पूर्ण काळजी घ्यायची की आपले असे गोल टोपीचे फोटो छापून येतील आणि त्यातून मतपेटीची बांधणी, मतपेटीची उभारणी सातत्याने करत होती. एक प्रकारे लांगुल चालनाचं निदर्शक काय होतं, तर गोल टोपी घालून मिरवणं म्हणजे लांगुल चालनाचं निदर्शक होतं. लांगुल चालन विविध पातळ्यांवर होत असताना सुद्धा गोल टोपी त्यातलं प्रतिकात्मक होतं आणि ते आवर्जून
अपवाद वगळता सगळे राजकीय पक्ष, सगळे राजकीय नेते करत होते. आणि ह्या करण्यामुळे हिंदूंच्या मनात एक राग होता, संताप होता, चीड होती, दुःख होतं की तुम्ही का, बाकी सगळं ठीक आहे, राजकारणाकरता राजकारण करावं लागतं, पण हे सुद्धा म्हणजे फक्त तुम्ही आता तुमचं धर्मांतर करण्याची बाकी राहिलेली आहे, सुनता करून घ्यायची बाकी राहिली आहे. किती किती लांबुलचालन करायचं. आणि ह्या लांबुलचालनाचा परिणाम काय होता, म्हणजे मुस्लिमांच्या ह्या लांबुलचालनामुळे सुधारणा होत होत्या का? ते आपल्या कट्टरतेला घट्ट चिटकून होते. उलट अशा गोलटोप्या घालण्यामुळे ते हिंदूंवर, हिंदू विरोधात अधिक आक्रमक होत होते. नरेंद्र मोदी यांच्या त्या छोट्या कृतीने नेमका यावरच प्रहार केला आणि एका अर्थाने हिंदूंच्या मनातली ही भीती घालून टाकली आणि आपली जो विश्वास आहे, आपल्या ज्या श्रद्धा आहेत त्याचं प्रकटीकरण करायला हरकत नाही असा त्यांनी संदेश दिला. त्यानंतरच्या मुलाखतीत मोदींनी हे सगळं सांगितलेलं आहे. ती मुलाखत आजही उपलब्ध आहे. त्यामुळे गोल टोपी नाकारून कथित स्वयंघोषित पुरोगाम्यांवर प्रहार आणि हिंदूंचा आत्मविश्वास नरेंद्र मोदी यांनी उंचावला होता. आता दिनांक 22 जानेवारी 2024 साली ज्या दिवशी योगी आदित्यनाथ जे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत 2017 पासून, त्यांनी नेमकं हेच केलेलं आहे. महाकुंभ सुरू आहे, अतिशय प्रभावीपणे हा कुंभ सुरू आहे. त्या कुंभात झालेल्या आगीच्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. नेहमीप्रमाणे पुरोगाम्यांनी आणि हिंदू विरोधकांनी कुंभाला लक्ष केलंय, पण अतोनात गर्दी आहे. लोक अतिशय श्रद्धेने आणि भावनेने जात आहेत. तुम्हाला टीव्हीवर काय दिसतं याच्या आधारे कुंभाचं विश्लेषण करू नका. मुळात कुंभ समजून घ्या. कुंभ ही मनोवस्था आहे, ती समजून घ्या. एखादा साधू, एखादी साध्वी, एखादा बाबा या आधारे चालणाऱ्या बातम्या म्हणजे कुंभ नाही. तर तो कुंभ समजून घेण्याच्या अवस्थेत आपण जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपल्याला महाकुंभ आणि कुंभ हे लक्षात येणार नाही. ही नेमकी परंपरा काय आहे, हा श्रद्धेचा भाग काय, यातला विश्वास काय, तो आपण समजून घेतला पाहिजे. आणि याची जाण योगी आदित्यनाथ यांना असल्यामुळेच आपलं अख्खं मंत्रिमंडळ प्रयागराजला महाकुंभस्थानी घेऊन गेले. मंत्रिमंडळाची बैठक केली, निर्णय केले आणि डुबकी मारली, पवित्र स्नान केलं, मग आरती केली. हे सगळं काय होतं? यातनं लगेच उत्तर प्रदेशचे प्रश्न सुटणार आहेत का? उत्तर प्रदेशमध्ये आज जी अवस्था आहे ती थांबणार आहे का? हे न कळण्या इतके काही म्हणजे योगींना हे सगळं समजतंच. परंतु असं केल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जो एक जिहादचा विळखा वाढत होता, जे इस्लामिक आक्रमकता वाढत होती, परकीय आक्रमकता वाढत होती, तिला कुठेतरी खीळ बसेल आणि हिंदू जागरण जे सुरू आहे ते पुढे जाईल. हिंदूंचा आत्मविश्वास वाढेल, हिंदूंचं मनोबल वाढेल. मंडळी वर्षानुवर्ष सगळी मंडळी तिथे जातात आणि डुबकी मारून म्हणजे पवित्र स्नान करून परत येतात. या सगळ्यावर टीका होते. असं तिकडे स्नान केल्याने काही आपली पापं धुतली जातात का, मग मुळात पापं करताच कशाला, वगैरे वगैरे. अंधश्रद्धा निर्मूलन पासून सगळी जी पुरोगामी सेक्युलर मंडळी ते अशा चर्चा करण्यातच धन्यता मागतात. आणि म्हणजे ही मंडळी मुस्लिम धर्म सुधारण्याविषयी काही बोलत नाहीत, पण हिंदू धर्मातल्या चालीरीती, परंपरा, संस्कृती, प्रथा याविषयी सतत बोलत असतात. पण वर्षानुवर्ष जसे वारी चालू आहे तसं महाकुंभ आला की लोक जातात. हे लोकांना कळत असतं की आपल्या तिथे एक जेवण. पण मुळातच हे जे सगळं काय आहे, वारीला जाणं आहे आणि कुंभाला जाणं आहे, हे मनाचं स्थैर्य सांभाळणं आहे, मन शुद्ध करत नेणं आहे आणि एका विशिष्ट अवस्थेपर्यंत पोहोचणं आहे. रोजचं जगणं, रोजच्या जगण्यातले प्रश्न, या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा मन स्थिर राहिलं तर आपण त्याला खंबीरपणे सामोरे जाऊ शकू. हा रामदास स्वामी यांनी मनाच्या श्लोकातनं केलेला उपदेश अशा ठिकाणी जाऊन आपल्याला कृती रूप करता येतो. आणि तो संकल्प करण्याकरता, तो निर्धार आपला अधिक भक्कम करण्याकरता मंडळी अशा प्रकारच्या उपक्रमात लोक सहभागी होतात. याच जाणीवेतून योगी आदित्यनाथ यांनी डुबकी मारलेली आहे. आणि 2011ला टोपी नाकारून जो पुरोगाम्यांवर प्रहार केला आणि हिंदू जागरणाला जी गती त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून दिली होती गुजरातचे, तेच काम 2025ला आत्ता मुख्यमंत्री योगी यांनी केलेला आहे. आणि म्हणून हा जो वाहता प्रवाह आहे, हिंदू जागरणाची ही जी प्रक्रिया आहे ती मुळातच समजून घेतली पाहिजे. परत एकदा जसं श्रीराम मंदिर मुक्ती आंदोलनाचा लढा चालू होता आणि मंदिर बांधून प्रश्न सुटणार आहेत का, शाळा बांधा, इस्पितळं बांधा, वगैरे वगैरे सल्ले दिले जात होते. पण 500 वर्षाच्या लढ्यातनं हिंदूंनी काय मिळवलंय हे तुम्ही एकदा लक्षात घ्या. आपल्या स्वतःमध्ये डोकवा, म्हणजे आपण कुठून कुठपर्यंत आलेलो
हे आपल्या लक्षात येईल. एक सतत मनोधैर्याचं खच्चीकरण, आपल्या विषयी, आपल्या श्रद्धा परंपरा याच्याविषयी एक अपराध भावना तयार करणं आणि ह्यातून हिंदूंना दूर दूर करून त्यांचं अहिंदूकरण करणं, याची जी प्रक्रिया सुरू होती, जी सतत चालू आहे, त्याला कुठेतरी खीळ बसली आणि आपण हिंदू आहोत याचा सार्थ अभिमान परत परत जागा होत गेला. तो जागा करण्याची कृती म्हणजे योगी आदित्यनाथ यांची डुबकी आहे. मंडळी, साधारणपणे म्हणजे जसं आता डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यांनी एकदम घणाघाती भाषण केलं आणि मग त्यांनी जो बायडन यांच्यासह म्हणजे जी जी काही परंपरा आहे, हिलरी क्लिंटन, जो बायडन, बराक ओबामा यांनी जे काही अमेरिकेतल्या समाजकारण आणि राजकारणात जो एक प्रवाह आणला, म्हणजे एका अर्थाने डावा प्रवाह स्थिर करण्याचा प्रयत्न करून अमेरिकेचं नुकसान केलं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अशाच प्रकारचे प्रवाह भारतीय राजकारणात सतत आणले गेले, ते समाजकारणात स्थिरावले गेले, समाजकारणात राजकारणातले प्रवाह शिक्षण क्षेत्रात स्थिरावले गेले आणि शिक्षण क्षेत्रात स्थिरावता स्थिरवता तुमच्या सवयीच बदलण्याचा प्रयत्न केला गेला. अशा बदलण्याच्या सवयीतून एका अराजकाला निमंत्रण दिलं गेलं. हे सगळं अतिशय आकर्षक पद्धतीने, चतुराईने, प्रचंड कल्पकतेने आणि तुम्हा आम्हाला आवडेल असं केलं गेलं. पण ह्याचा परिणाम किंवा ह्याची वेदना जेव्हा कळते तेव्हा ते बोचतं आणि त्यानंतर ती जखम बरी करण्याला औषधही नसतं. अशा प्रकारची प्रक्रिया सुरू असताना त्यावेळी नाकारलेली गोल जाळीदार टोपी आणि 2025-22 जानेवारीला योगी आदित्यनाथ यांनी मारलेली डुबकी याचा अन्वयार्थ समजून घ्यायला लागेल. एकदा असा अन्वयार्थ समजून घेतला की मग आपला लढा कोणाविरुद्ध आहे हे आपल्याला कळतं. ज्यावेळी स्वातंत्र्य लढा सुरू होता आणि पेला तांबोळ्यांचे पुढारी आणि एका अर्थाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं ज्यांनी समर्थपणे नेतृत्व केलं त्या लोकमान्य टिळकांना प्रश्न विचारला जायचा. मग त्यावेळी जहाल मवाळ गट वगैरे वगैरे होते, आधी सुधारणा का मग स्वातंत्र्य वगैरे वगैरे अशी चर्चा होती. लोकमान्य टिळकांनी असं म्हटलेलं आहे, आमचा देश आहे, लोक आमची आहेत, जसा आहे तसा आपण त्याला स्वतंत्र केलं पाहिजे, स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे आणि एकदा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्यात ज्या काही सुधारणा करायच्या, जे बदल करायचे, जे वाईट आहे ते काढून टाकायचे, ते आपण सगळे मिळून करू, पण आधी सुधारणा नाही, आधी स्वातंत्र्य. आणि म्हणून स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ही सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केलेली. ते सगळे संदर्भ जर मंडळी तुम्ही लक्षात घेतले तर गुजरातचे मुख्यमंत्री झालेले नरेंद्र मोदी आणि त्यानंतर 2014चे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी हे नेमकं काय करताय ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. मंडळी, विकास चुकलेला नाही, विकासाची गती कमी अधिक होते. विकास करायचा की विकासाच्या नावाखाली फक्त पैसे ओरबाडायचे हे मुद्दा वेगळा आहे. पण मोदींनी एकाच वेळी विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच वेळी तितक्याच प्रभावीपणे हिंदू जागरणाला पण प्राधान्य दिलेलं आहे. योगी आदित्यनाथ 2017 पासून उत्तर प्रदेशमध्ये नेमकं तेच करत आहेत. उत्तर प्रदेशची एकूण जी प्रतिमा जनमानसात भारतात आहे ती ते बदलत आहेत आणि त्याच वेळी उत्तर प्रदेशमध्ये हिंदूपणाचं जागरण पूर्णपणे होईल, सर्व पातळीवर होईल, याचा त्यांचा प्रयत्न आहे. मंडळी, प्रत्येक राज्यकर्त्याची अशी एक ओळख असते, म्हणजे त्याच्या कारकिर्दीत देशाला काय मिळालं, समाजाला काय मिळालं, त्यांनी एकूण जागतिक पटलावर काय प्रभाव निर्माण केला. आपण एक लक्षात घ्या, विकास हे मोदींनी प्राधान्य करत आहेत आणि आता 5 ट्रिलियन इकॉनॉमी आणि जगातली तिसरी मोठी अर्थसत्ता म्हणून आपण उदयाला येऊन याकरता 2014 पासून सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मोदींची कारकीर्द ओळखली कशाकरता जाणार आहे तर मोदींनी भारतात हिंदू जागरण केलं, सर्व स्तरावर हिंदूंचा आत्मविश्वास वाढवला आणि हिंदूंना आपल्याच प्रथा परंपरांची जी लाज वाटत होती त्यातून त्यांनी मुक्त केलेला आहे. एका अर्थाने पुरोगामी नावाच्या ढोंगावर प्रहार केलेला आहे. ही ओळख मोदींची कायम राहणार आहे. योगी आदित्यनाथ वेगळं काय करतायत? एकीकडे मी म्हटलं तसं उत्तर प्रदेशचा विकास व्हावा, तो उत्तम व्हावा याकरता सुरू असलेले प्रयत्न, पण असा जेव्हा विकास होईल तेव्हा त्या विकासात बाधा आणणारे घटक कोणते आणि कोणत्या कोणत्या प्रकारे ते बाधा आणू शकतात त्या घटकांचा चोख बंदोबस्त आणि त्याकरता हिंदू जागरण अशा दुहेरी स्तरावर योगी आदित्यनाथ काम करत आहेत. आणि म्हणून मंडळी, गोल टोपी त्यावेळी नाकारणं आणि आता डुबकी मारणं याचं विश्लेषण करताना आपण इतकं मोठे जर एक पट बघितला तर मला लक्षात येईल की आत्ता आपण नेमके कुठे आहोत आणि आत्ता आपल्याला नेमकं काय करायचंय. आणि म्हणून होणारी दिशाभूल, पसरवलं जाणारं अराजक, नवीन नवीन उभी केलेली
नॅरेटिव्ह आणि हे का ते का नाही अशा प्रश्नातनं स्वतःला बाहेर काढून आपलं स्वतःच्या मनाशी मनन चिंतन करून या अशा घडणाऱ्या घटनांचा आपण अर्थ समजून घेतला पाहिजे. मॅककट्टा आपल्याला मदत करतो तो असा अर्थ समजून घेण्याकरता किंवा आपल्याला काही संदर्भ देण्याकरता. मंडळी, मॅककट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध घटनांचा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.